सांगा. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमच्या बॅचच्या सगळ्यात लहान विद्यार्थी, वयाने मोठ्या, वय वर्ष 66. लक्षात ठेवा, 66व्या वर्षामध्ये पण हे स्पिरिट मेंटेन करणं खरंच एवढं सोपं नसतं, की मला काहीतरी शिकायचंय. मॅडमने मला फोन करून विचारून, "सर काय हे सगळं कसं आहे? मला पण यायचंय." देन शी केम टू द बॅच. मी करुणा मॅडमला अशी विनंती करतो. करुणा मॅडमचं मेडिटेशन या क्षेत्रामध्ये खूप चांगलं असं काम आहे. आपल्याकडे बरेच सगळे सेशन घेण्यासाठी मेडिटेशनचे मॅडमला आपण इन्व्हाइट करत असतो. लहान मुलांसाठी पण सेशन घेण्यासाठी एकदा मॅडम आल्या होत्या. येणाऱ्या कालखंडात पण आपल्याला त्यांचं मेडिटेशनचा अनुभव नक्की घेता येणार आहे. परंतु मॅडम L1च्या बॅचमध्ये जे काही सेशन तुम्ही अटेंड करू शकला तुमच्या व्यस्त कामातल्या शेड्यूलमधून, तर ते आमच्या ऐकणाऱ्या जो काही प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी तुम्ही नक्की सांगावा प्लीज. करुणा मॅडम. गुड इव्हनिंग सर. सांगायचं म्हणजे या क्लासमध्ये आल्यापासून अगोदर जी इंग्लिश बद्दल मला भीती वाटायची, मी बोलावं की नाही बोलावं, आणि मला म्हणजे बिलकुलच इंग्लिश बद्दल काय म्हणजे शिक्षण झालं, पण ते संसारामुळे सगळं नंतर बंद झाल्यामुळे मग कॉन्फिडन्स पूर्ण गेला आणि इंग्लिश बोलायची खूप इच्छा आहे. तर सरांनी एवढ्या सोप्या भाषेमध्ये आणि समजेल असं एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवलंय की मी बोलू शकेल असं मला आत्मविश्वास निर्माण झाला. आणि पर्सनल डेव्हलपमेंट बद्दल पण खूप काही त्यांनी छान उदाहरणं ही देऊन सांगितल्यामुळं मला खूप आवडलं ते. आणि खरंच या क्लासमध्ये आल्यानंतर आपल्या खरंच म्हणजे आपल्याला पैशाचं तर ते किंमतच वाटत नाही, एवढं त्यांनी छान प्रकारे ज्ञान देतात आणि सोप्या प्रकारे त्यांनी शिकवतात. त्याच्याबद्दल मला सरांचे म्हणजे त्यांचे उपकारच म्हणावं, की म्हणजे एवढं वय असताना की एवढ्या शून्यातून पण त्या व्यक्तीला पुढे न्यायचा खूप प्रयत्न करतात. आणि ते सरांची खूपच मेहनत आहे. त्याबद्दल मी त्यांची थँक्यू आभारी आहे. ओके. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू. तर बघा, या वयात देखील हे स्पिरिट मेंटेन करणं एवढं सोपं नाहीये. लक्षात ठेवा, शिकवणारा व्यक्ती कोण असतो? क्लास 2च गोष्टी देत असतो. एक देतो वातावरण आणि दुसरं देतो गाईडलाईन्स. या वातावरण आणि गाईडलाईन्सचा बेनिफिट घेऊन जो व्यक्ती कार्य करत राहतो ना, तो व्यक्ती 100% यशस्वी होतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना देखील L1च्या नवीन बॅचला, जी आपली बॅच येणाऱ्या 20 तारखेपासून चालू होते, या बॅचला जर आपल्याला खरंच असं वाटतंय की आम्हाला पण मनापासून यायचंय, तर सगळ्यांना नम्रतेची विनंती की आपण 100% बुकिंग करा आणि आमच्या L1च्या बॅचला नक्की या. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू.